हाय गाईज, वेलकम टू समीनाज कुकिंग। आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। त्यासाठी येथे मटकी घेतली आहे, ती एका कुकरमध्ये घालून त्यात हळदी, मीठ, पाणी घालून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। एक पॅन घ्यायचे आहे, त्यात सुके खोबरे आणि खसखस घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पॅन मध्ये तेल टाकून त्यात कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। कांदा सोनेरी झाला की त्यात 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या व आले टाकून भाजून घ्यायचे आहे। आले लसूण भाजून झाल्यावर त्यात टोमॅटो टाकून तेही शिजवून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण शिजून झाल्यावर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। मध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्यात बनवलेले वाटण टाकून भाजून घ्यायचे आहे। वाटण भाजून झाल्यावर त्यात मसाले, मिरची, लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला घालून तेही भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात शिजवलेली मटकी घालून घ्यावी। आपल्याला जेवढी तर्री पाहिजे तेवढे गरम पाणी घालून शिजवून घ्यावे। स्वादानुसार मीठ घालून घ्यावे। आपली मिसळ तयार झाली आहे। आता आपण मिसळ सर्व करून घेऊया।